नमस्कार मित्रांनो, मी शहा सायबर कॅफेवरून आजचा आपला हा व्हिडिओ सर्व 11वी विद्यार्थ्यांसाठी 11वीचा कॅप राऊंड फॉर्म 2 चालू झालेला आहे. म्हणजे पार्ट जो सेकंड होता कॉलेज ऑप्शन निवडायचं ते फॉर्मच चालू झालेलं आहे. आज म्हणजे 21 मे सकाळी 8 वाजता हे फॉर्म चालू झालेले. फॉर्म कसं भरायचं आपण थोडक्यात हे पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवू. सर्वात पहिले दिलेल्या वेबसाईटवरती जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करताना मित्रांनो तुम्ही जर फर्स्ट भरला असेल ते तुम्हाला आय डी पासवर्ड टाकून घ्यायचं आहे. पार्ट फर्स्ट भरताना तुम्हाला जे UDID आलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि पासवर्ड टाकून घ्यायचं आहे. पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो तुमचा पार्ट 1 तर कंप्लीटच होता. ज्यांचं कंप्लीट नव्हतं त्यांनी कंप्लीट करून घ्यायचं आणि ज्यांचं कंप्लीट होता त्यांनी डायरेक्ट पार्ट सेकंड भरायचं. पार्ट सेकंड भरताना सर्वात पहिले तुम्हाला इथे तुमचं पहिले जे स्टेडियम आणि आहे त्याच्यावर स्ट्रीम आणि स्टेडियम याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यात तुम्हाला मराठी आणि तुम्हाला कोणता कोर्स घ्यायचा आहे, आर्ट, सायन्स, कॉमर्स ते तुम्हाला तिथे निवडायचं आहे. ते निवडल्यानंतर मित्रांनो तिथे बघा तुम्हाला तुमचं ते निवडल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं इथे कॉलेज निवडायचं आहे. कॉलेज निवडताना सर्वात सर्च आणि कॉलेजवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ऑटोमॅटिक सेकंड पेजवरती जातील तुमचा व्हिडिओ, फोटो. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं कॉलेज निवडायचं आहे. कॉलेज निवडताना तुम्हाला जे कॉलेजमध्ये घ्यायचं आहे तुम्ही 1 कॉलेज घ्या, 10 कॉलेज घ्या, 20 कॉलेज घ्या. तुमची इच्छाप्रमाणे तुम्हाला जेवढे कॉलेज घ्यायचे आहे फक्त सेट प्रेफरन्स बरोबर करायचं. म्हणजे जे पहिल्यावरती घ्यायचं आहे ते पहिल्या, जे सेकंडला घ्यायचं आहे ते सेकंड. त्या पद्धतीने सर्व तुम्ही कॉलेज प्रेफरन्स करू शकता. कॉलेज नीटपणे टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असं या पद्धतीचा एक डेस्कटॉप ओपन होईल की तुम्ही कोणते कॉलेज कसं कॉलेज ॲड केलेले आहे. त्याच्या पद्धतीने तुम्हाला कॉलेज ॲड केलं करायचं आहे. कॉलेज ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला नीटपणे एकदम सोपा फॉर्म आहे. 2-3 मिनिटाचाच आहे. फक्त नीटपणे वाचून बघा. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म प्रिव्ह्यू करायचा आहे. म्हणजे तुम्ही जे फॉर्म टाकलेली आहे, जी माहिती टाकलेली आहे, जे कॉलेज टाकलेलं ते बरोबर आहे का? ते तुम्हाला नीटपणे फॉर्म बघून घ्यायचं आहे. पूर्ण फॉर्म बघून झाल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला एक लास्टचा ऑप्शन राहिलेला आहे. ते तुम्हाला तुमचा फॉर्म लॉक करायचा आहे. म्हणजे तुमचा फॉर्म पूर्ण माहिती भरली गेलेली आहे आणि तुम्हाला फॉर्म लॉक करायचं आहे. ते तुम्ही लॉक केल्यानंतर तुमचा फॉर्म फायनली सबमिट होऊन जाईल. म्हणजे पार्ट सेकंड तुमचा फायनली सबमिट होऊन जाईल. या पद्धतीचे तुम्हाला तुमचा फॉर्म लॉग इन करून घ्यायचा आहे, लॉक करायचा आहे. लॉक केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रिंटआउट काढून तुमच्याजवळ ठेवून द्यायचं आहे. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.